विधानसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले। भाजपचे उमेदवार महेश बालदी यांनी मिळवला विजय। 190 उरण विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार महेश बालदी यांचा 7807 मताधिक्याने विजय झाला आहे। त्यांनी शेका पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांचा पराभव केला। उरणचे विद्यमान आमदार महेश बालदी हे पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा करत गावोगावी विजयी मिरवणुकींचे आयोजन, जोरदार शक्ती प्रदर्शन व फटाक्यांची आतषबाजी करत केले। 190 उरण विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजपाचे उमेदवार महेश बालदी, शेका पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे व शिवसेना उबाटा गट महाआघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांच्यात चुरशीचा सामना रंगणार अशीच परिस्थिती होती। यामध्ये शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे हेच बाजी मारणार असल्याची चर्चा गावोगावी रंगू लागली असताना मतमोजणीच्या दिवशी मात्र शनिवार दिनांक 23 रोजी धक्कादायक निकाल हाती आला असून पहिल्या 1 ते 15 फेरीपर्यंत शेका पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे हे विजयाच्या शिखरावर पोहोचणार अशा स्वरूपाचे निकाल समोर येत होते। मात्र त्यानंतर पुढच्या 15 ते 25च्या फेरीच्या निकालात भाजपचे उमेदवार महेश बालदी यांना एकूण 95,055 मते मिळाली, तर शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना 87,248 तर शिवसेना उबाटा गट महाआघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना 71,276 मतांवर समाधान मानावे लागले। त्यामुळे भाजपचे उमेदवार महेश बालदी हे 7,807 मताधिक्याने विजयी झाले। उरणचे विद्यमान अपक्ष आमदार महेश बालदी हे उरण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून विजयी झाल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। तसेच गावोगावी विजयी मिरवणुका काढत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला आनंद उत्सव साजरा केला। उरण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी मतमोजणीच्या दिवशी निकाल प्रसंगी संथगतीने कामकाज सुरू ठेवल्याने जनमानसात नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण।